प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण मार्क अध्याय 7 अभ्यासणार आहोत. आपणास आठवत असेलच की मार्क याने येशू ख्रिस्ताला सेवक म्हणून या शुभवर्तमानात सादर केले आहे. या अध्यायातही आम्हाला दिसेल की येशू लोकांना बरे करतो आणि ढोंगी परुषी लोकांची कान उघाडणी करतो. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मार्क शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत. या अध्यायात मार्काने दिलेले शीर्षक प्रभू येशू देवाचा सेवक आहे व तो परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे हे फार ठळकपणे दिसते. आणि हा अध्याय आहे 7वा अध्याय. प्रभू येशू ख्रिस्त क्रियाशील होता. तारणारा ह्या नात्याने तो तारण करू शकतो व फक्त तोच एकटाच ते करू शकतो. 2 करारांमधील अर्थात जुना करार आणि नवा करार ह्यामधील जुना कराराचा शेवट व नवीन कराराची सुरुवात ह्या मधील काळात बरेच फेरबदल झालेत. इस्रायल राष्ट्राच्या इतिहासात हा काळ अनेक घटनांनी भरलेला होता. त्यांच्या बंदिवासाच्या काळात आणि 2 करारातील ह्या काळात आपल्या भूमीत परतल्यानंतर अनेक नवीन समूह आणि पक्ष निर्माण झालेत, ज्यांचा उल्लेख जुन्या करारात नाही. परुषी, शास्त्री, यहुदी लेखक आणि हेरोदी अस्तित्वात आलेत. लेखक ह्यांची सुरुवात चांगली झाली. इस्रायल लेखक होता व त्या समूहाचा संस्थापक होता. ते नियमशास्त्राला धंदेवाईक रीतीने स्पष्ट करणारे होते. पण येशूच्या काळापर्यंत त्यांनी भयंकर रूप धारण केले आणि नियमशास्त्रात लिहिलेल्या शब्दांविषयी ते अधिक काळजी घेऊ लागले. परंतु त्यामागे अर्थात नियमशास्त्र देण्यामागे जो आत्मा आहे त्याला ते विसरून गेलेत. आज मला वाटतं ही सगळ्यात मोठी समस्या आहे. नंतर परुषी ह्या लोकांची सुरुवात फार चांगली होती. यहुदी जीवनशैलीचा बचाव दुसऱ्या विदेशी प्रभावापासून करण्याकरिता ते पुढे आलेत. ते कायद्याचे फार कडकपणे पालन करीत असत. ते जुन्या करारावर विश्वास ठेवीत व राजकारणात आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारे होते. ते स्वर्गाच्या राज्याला ह्या पृथ्वीवर आणू पाहत होते. नंतर शास्त्री लोकांचा समूह आम्हाला दिसतो. हे धनवान व समाजशील होते. ह्यांच्यामध्ये आत्मिकता नव्हती. रीती परंपरा ह्यापासून ते सुटका करून घेऊ पाहत होते. त्यांनी अलौकिकतेचा नकार केला व पुरुषांनी अलौकिकता स्वीकारली म्हणून त्यांचा विरोध केला व जुना करार त्यांनी स्वीकारला. ते ग्रीक येथील विलासी मनुष्याशी फार जवळीकतेने समधर्मी होते. हेरोदी हे येशूच्या काळात राजकारणात आपला स्वार्थ साधून घेणाऱ्या पक्षाचे होते व हेरोदच राजगादीवर सतत राहावा ह्यासाठी प्रयत्नशील राहणारे होते. ही पार्श्वभूमी जी घटना आमच्या समोर आहे तिला समजण्याकरिता आमची मदत करेल. 7वा अध्याय 1 वचन बघा. तेव्हा परुषी व येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. आपणाला दिसेल श्रोत्यानो की प्रभू येशूने ह्या लोकांवर असा प्रभाव टाकला की हे लोक येरुशलेम सोडून गालिलमध्ये जेथे तो प्रचार करीत होता त्या ठिकाणी पोहोचले. इतकेच नाही तर ते यार्देन नदी पलीकडे दिकापुलिस जो 10 शहरांचा भाग आहे तिथे सुद्धा जातील, ज्याविषयी आम्ही लवकरच पाहणार आहोत. 7वा अध्याय 2 ते 4 वचने सांगतात. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. परुषी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवित नाहीत. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवित नाहीत आणि प्याले, घागरी, पितळीची भांडी धुणे व असल्या बऱ्याच दुसऱ्या रूढी ते पाळतात. काही वेळ ह्यावर विचार करूया, कारण हे फार मनोवेदक आहे. आता येशू कोण आहे ह्याविषयी फार समस्या निर्माण होत आहे. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय 30व्या वचनामध्ये आम्ही मागे वाचले की प्रेषित त्याच्या भोवती एकत्र होऊन सांगत आहेत की त्यांना बाहेर पाठविल्यानंतर त्यांनी काय काय केले. ते वापस आलेत व सर्व काही त्यांनी त्याला सांगितले. आता सुद्धा शास्त्री परुषी एकत्र जमून त्याच्याकडे आलेले आहेत. ह्या ठिकाणी प्रभू येशू, त्याचे शिष्य व परुषी त्यांचे शिष्य ह्यांचा आमनासामना होत आहे. एक समूह त्याच्या पक्षाचा, त्याच्या मागे चालणारा, त्याच्यावर प्रेम करणारा होता. दुसरा समूह त्याच्या शत्रूंचा, जे त्याला नाश करू पाहत होते त्यांचा होता. हे नेहमीच असे असते श्रोत्यानो. एक समूह त्याच्यावर विश्वास ठेवणारा,
तर दुसरा त्याला नाकारणारा. मी आपणाला वैयक्तिकरित्या विचारते, आपण कोणत्या समूहात आहात? ह्यामुळे सर्व फरक आहे. आपण मंडळीचे सभासद आहात किंवा काही विधींमधून आपण गेलेले आहात, हा प्रश्न नाही. प्रश्न आहे, आपला ख्रिस्तासोबत काय संबंध आहे? हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. अर्थातच आता हे येरुशलेमहून आलेले विशेष प्रतिनिधी मंडळ होते. येशूवर नजर ठेवण्यास, हेरगिरी करण्यास त्यांना पाठविण्यात आले होते. ते फार बुद्धिमान प्रतिस्पर्धी होते, जे प्रभू येशूला जाळ्यात फसविण्यासाठी आले होते. ज्या प्रकारे प्रभूने स्वतःचा बचाव केला, तो सुद्धा त्याच्या ईश्वरत्वाचा एक पुरावा आहे. योहान शुभवर्तमान 7 46 वचन सांगते. योहान शुभवर्तमान 7 46 वचन. कामदारांनी उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही. अर्थातच त्याच्यामध्ये काही दोष शोधणे त्यांच्यासाठी कठीण नव्हते, कारण प्रभू येशूने त्यांच्या परंपरा एकदम दुर्लक्षिल्या होत्या. आता त्यांची परंपरा काय होती? ते निव्वळ शिष्यांनी शिष्टाचार भंग केला म्हणून त्यांच्यावर टीका करीत नव्हते, परंतु ह्यामुळे की प्रभूने ती परंपरा पाळण्याकरिता जे जुन्या कराराचे त्यांनी केलेले रूपांतर होते, त्यांना भाग पाडले नाही म्हणून टीका करीत होते. ही विधिवत शुद्धता होती. आरोग्याच्या दृष्टीने होणारी स्वच्छता, शुद्धता त्यामध्ये नव्हती. मार्क रोमी लोकांच्या फायद्यासाठी सांगतो की ही विधिवत शुद्धतेची रीती इस्रायलांकरिता एक विशेष गोष्ट होती, आणि ती खरोखर होती. इस्रायलांना परमेश्वराने शुद्धतेविषयी बऱ्याच सूचना दिल्या होत्या. जुन्या करारातील लेवीच्या पुस्तकात शुद्धतेविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, आणि हे फार महत्वाचे होते, कारण परमेश्वर त्यांना ह्याद्वारे एक फार मोठा धडा शिकवित होता. तो म्हणजे पवित्र परमेश्वरासोबत संगतीचा आनंद घेण्यापूर्वी प्रत्येक पापी व्यक्तीने शुद्ध झालेच पाहिजे. परंतु पुरुषांनी एक आपलीच परंपरा तयार केली, जी त्यांच्या मतानुसार मोशेच्या नियमशास्त्राचा त्यांनी लावलेला अर्थ किंवा स्पष्टीकरण होती. व त्यांच्यापैकी काहींनी तर हे सुद्धा मांडले की मोशेने नियमशास्त्र देताना त्यांना ह्या परंपरा सुद्धा दिल्यात. काही समयातच ह्या परंपरा नियमशास्त्राचे स्पष्टीकरण ठरल्यात, आणि हळूहळू नियमशास्त्र ज्या उद्देशाने देण्यात आले होते, तो उद्देश दूर जाऊन त्या ठिकाणी फक्त परंपरा राहिल्यात. येथे ह्या भागात काही परंपरा सविस्तर सांगण्यात आलेल्या आहेत. ते विधिवत प्याले, घागरी, पितळीची भांडी इत्यादी धुत असत. हे सर्व काही एका ओझ्याप्रमाणे व फक्त बाहेरून होणारे होते. धुण्यासाठी जो शब्द वापरण्यात आला आहे तो बाप्तिस्मा आहे, जे प्याले, घागरी, पितळीची भांडी ह्यांना विधिवत शुद्ध करीत असत. हा जो धर्म होता, तो अनर्थ होईल इतका काटेकोरपणे पाळण्याचा होता, व एखाद्या व्यक्तीला त्या सर्व विधींचे, रीतिरिवाजांचे पालन करण्यात अधिक व्यस्त व्हावे लागे. त्यामुळे जो खरा उद्देश असे तो दूर राहत असे, व हा उद्देश म्हणजे देवाशी संबंध स्थापित होण्यापूर्वी त्या व्यक्तीने देवाशी आपले नाते बरोबर करावे. आज अशाच प्रकारच्या गोष्टी आम्हाला आढळतात. अनेक लोक धार्मिक बाबींसंबंधी गोष्टीवर खूप वादविवाद घालतात, पण खरे पाहता आमचा पूर्ण संबंध येशू ख्रिस्ताशी असायला हवा. आता आपण पुढे पाहूया. 7 वचन. ह्यावरून परुषांनी व शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? हा जो आरोप ते त्याच्या शिष्यांवर लावित होते, तो खरे पाहिले असता येशू ख्रिस्तावरच लावित होते, कारण ते त्याचे शिष्य होते. आता आमचा प्रभू त्यांच्याशी कसा व्यवहार करतो व तो व्यवहार मृदू नाही हे आम्हाला आढळते. 6 वचन. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. हे मृदू आहे असे मी म्हणणार नाही श्रोत्यानो. ढोंगी तो आहे जो काही अंशी ती भूमिका करतो. रंगमंचकावर भूमिका करणाऱ्या नायकाविषयी हा शब्द वापरण्यात येतो. ते धार्मिक रीतींचे त्यांची वास्तविकता न अनुभवता पालन करीत होते. ओठ व अंतःकरण जणू एका व्यक्तीचे नसून ओठ एका व्यक्तीचे तर अंतःकरण दुसऱ्या व्यक्तीचे अशी स्थिती होती. आज आमच्यामध्ये अनेक लोक फक्त विधींना, रीतिरिवाजांना महत्त्व देतात.
जर त्या विधी मनापासून आहेत तर त्यात अंतःकरण निश्चितच सम्मिलित असेल. येशूने म्हटले, मार्ग सत्य जीवन मीच आहे. मार्ग सत्य जीवन या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते. ते राज याच लाया येशू जवळी. रोमकरास पत्र 10 आणि 10 वचने, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. परंतु आज लोक संप्रदाय, कबुली, सामुदायिक आराधना, पोशाख व अलगीकरण ह्यामध्ये गुंततात. ह्या सर्व गोष्टी परंपरा होतात श्रोत्यानो. प्रभू येशू ख्रिस्ताशी जो एक सरळ संबंध स्थापित व्हायला हवा तो मात्र आमचा होत नाही. 7वं वचन, ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. आमच्या उपासनेत जेव्हा देवाच्या वचनाचे स्थान मानवाने तयार केलेल्या नियमांना दिल्या जाते तेव्हा ती उपासना निरर्थक आणि पोकळ ठरते. 7 8 आणि 9 वचने बघा, तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता व माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. ह्या ठिकाणी एक खास मुद्दा आहे. ते देवाच्या वचनाला दूर करून मानवाने तयार केलेल्या परंपरांना त्या जागी ठेवत होते. परंपरा खरे पाहता चांगल्या असू शकतात आणि चांगल्या कारणासाठी तयार केलेल्या पण असू शकतात. तरीसुद्धा जेव्हा त्यांना देवाच्या वचनाच्या जागी ठेवण्यात येते तेव्हा नंतरच्या पिढ्यांमध्ये त्या हानिकारक आणि वाईट ठरतात. व अगदी हेच ह्या लोकांसोबत घडले. मला वाटतं श्रोत्यानो हेच कारण आहे की अनेक मंडळ्या आज देवाच्या वचनापासून दूर गेलेल्या आहेत. त्यांनी प्रथम देवाच्या वचनाच्या जागी संप्रदाय आणलेत. नंतर त्यांनी मानवाचे शब्द, विचार, संकुचित विधी, स्वतःचे दिलेले नाव आणले व थोड्याच काळात देवाचे वचन दूर गेले आणि पुन्हा हे इतिहासामध्ये घडलेले आम्हाला आढळते. 10 आणि 11 वचने, कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान म्हणजे
अर्पण केले आहे. आता तो त्यांना ते काय करीत होते ह्याचे उदाहरण देत आहे. मोशेने नियमशास्त्रात त्यांना सांगितले की त्यांनी आपल्या बाप व आई ह्यांचा मान राखावा. परंतु त्यांच्या परंपरेने ह्या जबाबदारीपासून दूर पळण्याची त्यांना परवानगी दिली. जर एखादा माणूस आईवडील वृद्ध व गरजवंत आहेत, त्यांची मदत करीत नाही, तर त्याने आपली संपत्ती मंदिरातील याजकाला द्यावी, ज्याला कुर्बान असे म्हटल्या जाईल, ज्याचा अर्थ देणगी असा होतो. माणसाच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती मंदिरात जमा होत असे व तो आपल्या मात्यापित्याच्या जबाबदारीपासून सुटत असे. 12 आणि 13 वचने पुढे सांगतात, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. तो म्हणत आहे की ही परंपरा अपायकारक आहे व परमेश्वराने माता व पिता ह्यांचा मान राख हा जो नियम सांगितला आहे त्याच्या उद्देशाच्या अगदी विरुद्ध आहे. पुढे तो ह्याविषयी अधिक सविस्तर सांगतो आणि 14 आणि 15 वचनांमध्ये म्हणतो, तेव्हा त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका व समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करीते. तो बाहेरचे काय आहे व आतले काय आहे ह्यात फरक करीत आहे व जे खरे आहे त्याकडे निर्देश करीत आहे. तो ह्या ठिकाणी दाखवतो की धर्म एखाद्या जखमेवर चोळण्याचा दुःखशामक मलम नाही. तो तुम्ही खाऊ शकता किंवा वाटेल तर ना खाऊ शकता असे काही नाही. आपल्या लक्षात येईल की तो घरात गेला आणि त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन दाखल्याविषयी विचारू लागले. 18 ते 20 वचने, तो त्यांना म्हणाला, तुम्ही देखील इतके अज्ञानी आहात की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व शौच कुपातून बाहेर पडते. अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरविले. आणखी तो म्हणाला, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करीते. माणसाच्या आतून खरेच काय बाहेर निघते हे आपण पाहूया. 21 ते 23 वचने, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. श्रोत्यानो, आपण जर वर्तमानपत्र वाचाल आणि मागील 24 तासात काय घडले ह्याची नोंद घ्याल तर आपणाला खालील गोष्टी नक्कीच आढळतील आणि मी ह्याविषयी हमखास आपणाला खात्री देते. वाईट विचार, व्यभिचार, जारकर्म, अनैतिक संबंध, खून. लक्षात घ्या की क्रोध सुद्धा खून करण्याप्रमाणे आहे. चोरी, कामामध्ये आळस करणे सुद्धा चोरी करण्याप्रमाणे आहे. लोभ, भौतिक गोष्टींचा लोभ, उच्च पदाची हाव, दुष्टपणा, लोकांना दुःख पोहोचेल अशी सर्व कार्ये, बोलणे, लबाडी करणे, खोटेपणाचा आव आणणे, ढोंगीपणाचा आव आणणे, कामातुरपणा, वाईट दृष्टी, ईर्ष्या, निंदा, देवाविरुद्ध किंवा मानवाविरुद्ध केलेली निंदा, घमंड, परमेश्वर सर्वात अधिक ह्याचा तिरस्कार करतो, मूर्खपणा, देवाला व मानवाला कोणत्याही प्रकारे आदर न देता केलेले कार्य. ह्या सर्व गोष्टी मानवाच्या अंतःकरणातून निघतात. म्हणून प्रभू येशूने म्हटले, तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे. आता 24 ते 30 वचने बघा. मग तो तेथून निघून सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेलेणी असून सुरफुनिकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. तो तिला म्हणाला, मुलांना प्रथम तृप्त होते, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही. मग तिने त्याला उत्तर दिले, खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात. तो तिला म्हणाला, तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. मग ती आपल्या घरी गेली. तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे व भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले. आम्ही ह्या घटनेला आधी पाहिले आहे. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की आमचा प्रभू स्वतःच्या प्रांतातून निघून बाहेर आला
व ह्या स्त्रीला भेटला, जी हेलेन्य असून सोर ह्या गावची रहिवासी होती, सुरफुनिकी जातीची होती. ती विश्वासाने येशूजवळ आली. ह्या ठिकाणी मुलगी जो शब्द वापरलेला आहे तो लहान मुलीसाठी वापरलेला आहे. येशूने तिला प्रथम जी वागणूक दिली ती आम्हाला कठोर वाटते. परंतु जेव्हा आम्ही मत्तई वर्तमानामध्ये ह्याचे अध्ययन केले, तेव्हा ह्याचे ईश्वरीय दृष्टिकोनातून भाषांतर पाहिले, जे खरे पाहता फार विलक्षण अशा सत्याचे प्रगटीकरण होते. आणि मला वाटतं ह्या ठिकाणी सुद्धा काही विलक्षण असे सत्य प्रगट करण्यात आले आहे, जे आम्हाला चारही शुभवर्तमानांची अचूकता दर्शविते. ही स्त्री जो तिच्या प्रांतापासून दूर राहणारा त्याच्यावरील विश्वासाचे एक उत्तम उदाहरण आहे व आमच्या प्रभूने तिची विनंती ऐकली. आश्चर्य वाटतं की काय ह्या स्त्रीच्या विश्वासाला उत्तर देण्याच्या उद्देशाने तो त्या प्रांतात आला. 31 वचन पुढे सांगतं, नंतर तो सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलेस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. येशू सोर व सिदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला. दकापलीसला 10 शहरे असे भाषांतरित करण्यात आले आहे, जी बहुतेक यार्देनेच्या पूर्वेलाच होती, जो भाग गालिल समुद्राजवळ होता. ह्या सूचीत खालील शहरे आहेत: सिथोपलिस, हिप्पोस, पेल्ला, दमास्कस, गर्सा, गद्रा, रफाना, दियान, कनात, फिल्देफिया. गर्सा ह्या प्रांतात, ज्याला आता एरिश म्हणतात, तेथे आता नुसते अवशेष आहेत. 32 पासून 37 वचने पहा. मार्क वर्तमान 7 अध्याय 32 ते 37 वचने. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण ह्याच्यावर हात ठेवा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकेला व म्हटले, इप्फाथा, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंद लागला सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, त्याने सर्व काही चांगले केले आहे. हा बहिरांना ऐकण्याची व मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो. ह्या सर्व गोष्टी त्याने विश्वास वाढण्यास केल्या. ह्या सर्व गोष्टींवरून एकच प्रगट होतं श्रोत्यानो, की ह्या माणसाच्या स्थितीने येशूला अशी पद्धत वापरावी लागली. त्याचे कान प्रथम उघडण्यात आले, जेणेकरून त्याने ऐकावे. ह्यानंतर गर्दीला चूप राहण्यास सांगणे अशक्य होते. ह्या चमत्कारामुळे येशूची सेवा अधिक वाढली. ह्यावेळी त्याच्यावर कामाचे जे ओझे होते ते फार अतिशय होते. ह्या इतक्या व्यस्त दिनचर्येनंतर वेळेची कमतरता, थकलेल्या अवस्थेत सुद्धा त्याने कार्य केले व लोक अतिशय थक्क होऊन म्हणाले की त्याने सर्व काही चांगले केले आहे. होय श्रोतानो, तो आज सुद्धा सर्व काही चांगलेच करीत आहे. तो जे आजारी आहेत त्यांना बरे करतो आणि जे लोक संकटात आहेत त्यांची सुटका करतो. आज सुद्धा प्रभू येशू हे सर्व सामर्थ्य कार्य करण्याकरिता समर्थ आहे आणि तो जे लोक विश्वासाने त्याच्याजवळ येतात त्यांची सर्व प्रकारे मदत करण्याकरिता तयार आहे. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी जरी वधस्तंभावर मारला गेला, परंतु तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि आज सुद्धा तो जिवंत आहे आणि परमेश्वराजवळ आमच्याकरिता मध्यस्थीची प्रार्थना करीत आहे. आमच्या सर्व प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्येच परमेश्वर स्वीकारतो आणि आमच्या भल्यासाठी त्या प्रार्थनेचे उत्तर देतो. काय आपला विश्वास ह्या सुरफुनिकी स्त्रीच्या विश्वासाप्रमाणे आहे? काय आपला विश्वास बहिऱ्या तोतऱ्या माणसाप्रमाणे आहे, ज्यांच्या विश्वासामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जीवनात कार्य करू शकला? श्रोतानो, जर आपण आज शारीरिक रूपाने आजारी अवस्थेमध्ये आहात तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रार्थना करा, विश्वासाने त्याच्याजवळ या. जर आपल्या कुटुंबामध्ये काही समस्या आहेत, आपली लेकरे अभ्यासामध्ये चांगली नाहीत, आज्ञांचे पालन करीत नाहीत किंवा आपल्या दुसऱ्या काही समस्या आहेत, आपण आपल्या भविष्याविषयी फार चिंतातूर आहात, तर आपल्या सर्व समस्या
प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणा. आपले सर्व प्रश्न त्याला सांगा. आपल्या सर्व गरजा त्याच्यासमोर तुम्ही मांडा. तो तुमच्या सर्व गरजा भागवेल आणि तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त फक्त शारीरिक रूपानेच आरोग्य देत नाही, तर तो तुम्हाला आत्मिक आरोग्य पुरवतो. आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आत्मिक जीवनामध्ये त्याला अधिक रुची आहे. कारण शरीर तर ह्या पृथ्वीवरच समाप्त होईल, परंतु आत्मा जो अनंत काळ अमर राहतो, तो आत्मा कुठे जाईल ह्याविषयी त्याला अधिक काळजी आहे. म्हणूनच श्रोत्यानो, त्याने वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्या पापांना घेऊन प्राण दिला. आणि आज तो आम्हाला आमंत्रित करीत आहे की सर्व तुम्ही माझ्याजवळ या. ओझ्याने दबलेले थकलेले लोक तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला विश्रांती देईन. लक्षात ठेवा श्रोत्यानो की प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय आम्ही परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. तोच एक मार्ग आहे. आज त्याच्याजवळ या. प्रभू या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. येशूने म्हटले, जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. होय प्रियांनो, आमचे अंतःकरण स्वच्छ व शुद्ध असले पाहिजे. तसेच आमचे रीतिरिवाज, परंपरा यांना महत्त्व देण्यापेक्षा आपण देवाच्या आज्ञांना महत्त्व देणे आवश्यक आहे. तरच आपले जीवन देवाला मान्य होऊ शकते. आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत यासाठी की प्रभूजी, आमचं अंतःकरण जाणणारा तू देव आहेस. आमच्या अंतःकरणाचं परीक्षण तू करतोस. आणि प्रभूजी, आमचं अंतःकरण स्वच्छ असावं, शुद्ध असावं, ही तर तुझी इच्छा आहे. परंतु प्रभूजी, तू आम्हाला क्षमा कर यासाठी की प्रभूजी, आमचं अंतःकरण भ्रष्ट आहे, अशुद्धतेने भरलेलं आहे, याची जाणीव आम्हाला आहे. परंतु बापा, आम्ही अनेक वेळा तुझ्या मार्गांपासून दूर जातो आणि प्रभूजी आम्ही पाप करतो. परंतु बापा, तुझी इच्छा आहे की आमचं अंतःकरण शुद्ध असावं, निर्मळ असावं. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवित आहोत. आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर, आमचं अंतःकरण शुद्ध कर, निर्मळ कर आणि तुला योग्य असे आम्ही व्हावं यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही स्वतःहून काही करू शकत नाही याची जाणीव आम्हाला आहे. परंतु बापा, तू आम्हाला बदलणारा, आम्हाला संधी देणारा देव आहेस. आणि म्हणूनच आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.